हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। तर आज मी करत आहे उकडीचे मोदक। गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरी विराजमान झालेले आहेत, तर सगळेच जण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहेत ते करत असतात। तर मी आज माझी रेसिपी शेअर करत आहे। तर इथे मी एक नारळ फोडून त्याचं खोबरं किसून घेतलंय। कढई गरम करून त्यामध्ये एक पळी साजूक तूप घालून घेते मी इथे। त्यानंतर तूप जे आहे ते गरम झालं की त्यामध्ये किसून घेतलेला जो नारळ आहे ना, तो नारळ यामध्ये टाकून छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत तो नारळ परतून घ्यायचा आहे। सुकं खोबरं आहेत ना, ते पण आपण यूज करू शकतो, पण उकडीचे मोदक जे असतात ना त्याच्यासाठी ओल्या नारळाचंच खोबरं घ्यायचं, कारण ते छान लागतं। मग त्याच्यामध्ये गूळ पावडर मी ॲड केलेली आहे। तुम्ही गूळ किसून पण घेऊ शकता। त्यानंतर माझ्याकडे ड्रायफ्रूट्सची पावडर मी करून ठेवलेली होती, ती पावडर मी त्याच्यामध्ये टाकते आहे। अख्खे ड्रायफ्रूट्स जे असतात ते कट करून सुद्धा आपण टाकू शकतो। आता उकड काढायची आहे मोदकांसाठी, तर उकड काढण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घेतलं असेल तर 1 वाटी दूध घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल किंवा तूप टाकू शकता। मी तेल घेतलं 1 चमचा। मंद आचेवरती याला एक उकळी आली पाहिजे। एक उकळी आली की त्याच्यामध्ये मग आपण जे तांदळाचं पीठ वापरणार आहे ते हळूहळू टाकायचं आणि लाटणं असतं ना आपलं, त्याने ते हलवत राहायचं। गुठळ्या होऊन द्यायच्या नाही। गुठळ्या झाल्या तर मग मोदक जे आहेत ना ते तुटतात, म्हणजे त्याची पारीच होत नाही। त्याच्यामुळे ते हळूहळू जे आहे ते हलवत राहायचं। असा घट्ट गोळा झाला की ते मग रेस्ट व्हायला द्यायचं 15 ते 20 मिनिट। 15 ते 20 मिनिट झाले की त्याच्यानंतर मग हे सगळं मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं। गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, हाताला तूप लावून घ्यायचं, जास्त चटके नाही बसत। आणि मग हे सगळी जी उकड आहे ना ती चांगली मऊ लुसलुसीत अशी एकदम मऊ अशी कापसासारखी झाली पाहिजे, अशी मळून घ्यायची। पुरणपोळीचं कणिक जेव्हा जसं आपण करतो ना तसं एकदम मऊ असं त्याला काय म्हणतात, हे नाही झालं पाहिजे, फाटलं नाही पाहिजे, ते पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं। पुरणपोळीला जेव्हा आपण चपात्यांचं पीठ करून घेतो ना एकदम मऊ असं, सेम तशाच पद्धतीने उकड आहे ना ती पण छान मळून घ्यायची। गोळा करून घ्यायचा छान, आणि हा जो गोळा आहे ना तो परत एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचा। थंड होऊन नाही द्यायचं, थंड होऊन दिलं तर मग ते मोदक पूर्ण फाटणार। गरम असतानाच ही सगळी प्रोसिजर आहे ती आपल्याला करायची। म्हणजे एक अर्धा तासात उकड काढून झाली की 10-15 मिनिटं झाकून ठेवायची, लगेच बाहेर काढायची। असं कणकेसारखा गोळा करून घ्यायचा आणि तो गोळा परत एका कंटेनरमध्ये ठेवून झाकून ठेवायचं ते 5 ते 10 मिनिटासाठी। 5 ते 10 मिनिटांनी हे रेस्ट होऊन झाल्यानंतर लगेच छोटे छोटे गोळे करून घ्यायचे।
लागत असेल तरच पीठ वापरायचं, किंवा तुम्ही इथे हाताला तूप लावून किंवा तेल लावून पण करू शकता. मी पीठ लावून करते आणि अशी छान वाटीच्या आकाराची पारी करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार सारण भरून घ्यायचं. जेवढ्या जास्त तुमच्या पाऱ्या पडतील तितके छान तुमचे मोदक होणार. जेवढे जमतील तेवढ्या पाऱ्या करून घ्यायच्या आणि असे प्रेस करत घ्यायचे. वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते तुम्ही काढून